मराठा आंदोलनाच्या विरोधामधील याचिकांवर 1 वाजता हायकोर्टामध्ये सुनावणी, 3 याचिकांवर 1 वाजता सुनावणी पार पडणार। काही निमित्त देऊन मराठ्यांना आझाद मैदानावरून हुसकावून देतात, पोलिसांना सांगून अटक करायला लावतात। मराठ्यांच्या मनातली हिसल महागात पडेल, जरांगेंचा इशारा। हैदराबाद सातारा गॅझेटची अंमलबजावणी, मराठा कुणबी एकच या GR पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम। आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांच्याकडून मनोज जरांगेंची भेट, आम आदमी पक्षाकडून जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा। गुणरत्न सदावर्ती यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, पोलिसांच्या अनेक गाड्या तैनात, परिसरामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था। कालच्या सदावर्तींच्या न्यायालयातील युक्तिवादानंतर आंदोलनकर्ते आक्रमक। वाशी टोल नाक्यावर येणाऱ्या गाड्यांची पोलिसांकडून चौकशी, खाण्याचं साहित्य असेल तरच सोडण्यात येत आहेत आंदोलकांच्या गाड्या। मराठा आंदोलकांना खारघरला गाड्या पार्क करण्याचे निर्देश। मैदान खाली करण्यासाठी मराठा आंदोलकांना पोलिसांची नोटीस, कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे रस्ते खाली केले आहेत। नोटीसीच्या विरोधात कोर्टात वकील आशिष गायकवाड, ठुबे पाटील, टेकाडे पाटील आमची बाजू मांडणार, वीरेंद्र पवार यांची माहिती। शनिवार आणि रविवारी आणखी मराठी मुंबईत आल्या, सोमवारचं आंदोलन छान असेल, आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी जेलमध्ये उपोषण करणार, जरांगेंचा निर्धार। सरकारनं मराठा आंदोलकांना जबरदस्तीने हटवण्याचा प्रयत्न करू नये, असा प्रयत्न करणार असाल तर मंत्रिमंडळातील स्वतःला मराठे समजणाऱ्यांना जाब विचारावा लागेल, राऊतांचा निशाणा। न्यायालयाच्या आदेशानंतर रोडवरील सर्व वाहनं आंदोलकांनी काढली, आता मुंबईमध्ये कुठेही वाहतूक कोंडी नाही, आणखी कोणत्या नियमांचं पालन करायचं, जरांगेंची प्रतिक्रिया। आमचा एक अर्ज नाकारला तर आम्हाला 10 अर्ज करण्याचा अधिकार, पोलिसांनी अर्ज नाकारले तर कोर्टात जाण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊ, जरांगेंच्या वकिलांचं प्रतिज्ञापत्र। मराठा समाजाला कलंक लागेल अशी कोणतीही गोष्ट करायची नाही, मुंबई आपली आहे, आपल्यालाच काळजी घ्यायची आहे, आझाद मैदानावर मराठा आंदोलकांकडून शपथ। आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही एकही गोष्ट अशी करणार नाही। आंदोलन चिघळावं आणि भीमा कोरेगाव सारख्या दंगली घडवण्याचा प्रयत्न, मंत्रिमंडळातील काही शक्तींकडून काम सुरू, फडणवीसांनी राज्यामध्ये गोंधळ घालून ठेवलाय, राऊतांचा हल्लाबोल। जालन्याचे खासदार कल्याण काळे आणि संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून जरांगेंची भेट, जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। आझाद मैदान पोलिसांनी जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारली, हायकोर्टामधील सुनावणीनंतर जरांगेंच्या कोअर कमिटीनं काल पोलिसांकडे परवानगी मागितली होती। 5000 लोकांनाही आंदोलन करता येणार नाही, पोलिसांकडून स्पष्ट। राज्य सरकारने प्रश्न न सोडवल्यास केंद्राने सोडवावा, मराठा आरक्षण प्रश्नी अमित शहांची भेट घेणार, काँग्रेस खासदार कल्याण काळे यांची माहिती। घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाऊ शकतं, जरांगेंना वेळ वाढवून हवी असेल तर सरकारनं वेळ दिला पाहिजे, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री विखे पाटील शिवेंद्रराजे भोसले यांच्या चेहऱ्यावर गांभीर्य दिसत नाही, हसत हसत काजू बदाम खातायत, उपसमितीच्या बैठकीवरून राऊतांची टीका। आंदोलनाच्या आडून काही लोक राजकीय पोळी भाजत असतील तर हे देखील न्यायालयानं पाहावं, फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी दिल्ली भाजपमधून एक गट सक्रिय आहे, राऊतांचा दावा। आझाद मैदान खाली करण्याबाबत पोलिसांकडून नोटीस, पोलिसांनी आझाद मैदानामध्ये जरांगेंची भेट घेतली, आधीच्या परवानगीनुसार नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे आंदोलनाला परवानगी नाकारली।